आता तुम्हाला ही भाजी खाण्यासाठी ना वर्षभर वाट बघावी लागणार नाही. तर ही भाजी आहे कुठली चला सांगते. कढईत तेल टाकायचं, बारीक चिरलेला कांदा टाकूया. छान कांदा परतून घ्यायचा. त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, लसूण, टोमॅटो आणि लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या. आता हे सगळं छान तेलात परतून घेऊया. त्यानंतर हळद, धणे, जिरे पावडर टाकायचं. सगळं मिनिटभर परतून घेऊया. तयार केलेला मसाला साईडला ठेवायचा. आता कढईत 2 वाटी पाणी टाकूया आणि आज मी इथे ऑर्डर केले आहेत फार्म स्टारचे हे 5 प्रोडक्ट. यामध्ये आहे सरसो बथुआ साग मिक्स, बथुआ मेथी पराठा मिक्स, बथुआ रायता मिक्स, मिंट अँड कोरिएंडर रायता मिक्स आणि गाजर रायता मिक्स. तर आज मी इथे बनवते आहे सरसो बथुआ साग मिक्स. बनवायची कशी तर प्रोसिजर बॅक साईडला दिलेलीच आहे. आता हे पॅकेट कट करून यामधलं 4 चमच पावडर आपल्याला पाण्यात टाकायचे आहे. 2 चमच कॉर्नफ्लॉवर टाकूया. सगळं छान 4-5 मिनिटं शिजून घ्यायचं. जेव्हा हे अशा पद्धतीने घट्ट होईल तेव्हा तयार केलेला मसाला टाकून मीठ टाकायचं आणि वरून तूप, जिरे आणि लाल मिरचीचा तडका टाकायचा. मस्त इथे आपला सरसो बथुआ साग तयार झालेला आहे. तर आता मी इथे रायता सुद्धा बनवते आहे. तर त्यासाठी मी इथे बथुआ रायता मिक्स यूज करते आहे. तर तुम्हाला माहिती आहे का यामध्ये कुठलेही केमिकल्स किंवा आर्टिफिशियल कलर वापरले नाही आहेत. त्यामुळे हे खूप हेल्दी आहे. तर मी इथे दही घेतलं आहे. यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं, छान फेटून घ्यायचं आणि आपण यात रायता मिक्स टाकूया. मिक्स करून वरून तूप आणि जिऱ्याची फोडणी देऊ म्हणजे हे अजून छान लागतं. झाला आपला मस्त रायता तयार. आता हे रायताचं पॅकेट ना 100 ग्रामचं आहे. यामध्ये 10 लिटर रायता आपण तयार करू शकतो. त्यासाठी 7 लिटर दही आणि 3 लिटर पाणी घ्यायचं. आता प्रमाण व्यवस्थित घेतलं की हा रायता खूप छान आणि घट्ट तयार होतो. तर तुम्हाला हे प्रोडक्ट हवं असेल ना तर तुम्ही स्कॅन करून घेऊ शकता.